आपण वेगाने महाविनाशाच्या दिशेने जात आहोत. हा वेग दिवसेदिवस वाढत आहे. काही जाणकारांच्या मते महाविलुप्तीची प्रक्रिया कधीच सुरू झाली आहे. निसर्गात खूप मोठ्या प्रमाणावर ढवळाढवळ करण्याचे हे परिणाम आहेत. मानवाने डोंगर कापून रस्ते केले, हवी असणारी पिके घेता यावीत म्हणून जंगले संपवली, अन्न पिकांसाठी शेतजमिनी हव्यात, वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळायला हवे, मानवाच्या सतत वाढणाऱ्या गरजा भागायला हव्यात, माणसाला हव्या असणारी अन्नपिके घेता यायला हवीत, त्यासाठी अधिक भूखंड हवेत. मग हवी तर जंगले कापा किंवा जाळा. यामध्ये अनेक प्राणीजाती संपल्या. त्यांच्या संपण्याचा वेग दिवसेदिवस वाढत गेला. कितीतरी प्राण्यांचे अधिवास संपले. पर्यावरणाच्या अभ्यासकांना हा विनाश कळत होता. त्याबाबतचे लेखनही प्रसिद्ध होत होते. पण सामान्य माणसांना त्याच्याशी फारसे देणे घेणे नव्हते. पर्यावरणशास्त्र या विषयाच्या अभ्यासाने सुमारे 45-50 वर्षापूर्वी वेग घेतला. त्याआधी याबाबतचा अधिक तपशील सामान्य माणसापर्यंत सहजासहजी पोचत नव्हता. आपण निसर्गात फार मोठी उलथापालथ करीत आहोत हे अनेकांना कळत होते. पण निसर्गचक्रात केली जाणारी ढवळाढवळ मानवजातीच्या मुळावरच उठेल, सर्वनाशाकडे नेईल, याचे भान माणसांना नव्हते. मानव हा मूलतः स्वार्थी आहे. त्याला सुखसाधने हवी असतात. ही साधने निर्माण करण्यामध्ये निसर्गचक्र बिघडत चालले आहे याच्याशी माणसांना फारसे देणे घेणे नसते. गेल्या 5-6 दशकात प्रगतीचा वेग वाढला. दळणवळणाच्या साधनांची संख्या वाढली, ती अधिक वेगवान झाली. वाहनांची उपलब्धता वाढत गेली. बाजारपेठा वाढल्या. घराघरातून प्लास्टिक पोचले. परिणामी कचरा वाढला. आता महासागरामध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिकची तरंगणारी बेटे दिसू लागली आहेत. नदीकाठावर कचऱ्याचे ढीग वाढू लागले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील सोयींमुळे माणसाचे सरासरी वय वाढत गेले. लोकसंख्या वाढली. लोकांच्या प्रवासाचे प्रमाण वाढले गेले. पर्यटनामधून रोजगार वाढत असतो. पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हायला हवा यासाठी रस्त्यांचे जाळे वाढत गेले. पर्यटन उद्योग फुगत गेला. हे सारे जगभर घडत होते. अखेर याचे परिणाम निसर्गचक्रावर होत होते. पृथ्वीचे तापमान वेगाने वाढू लागले होते. येणारे प्रत्येक वर्ष मागील वर्षापेक्षा जास्त गरम असते हे आता सामान्य माणसालाही जाणवू लागले आहे. वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच जगभर युद्धे चालू आहेत. यातून तापमान वाढीचा वेग वाढू लागला आहे. हा सारा प्रवास सर्वनाशाच्या दिशेने चालू आहे. म्हणूनच जाणकार 6व्या महाविलुप्तीच्या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे असे मानतात. सर्वनाश येणाऱ्या काही दशकात घडेल असे आता काही तज्ज्ञांना वाटू लागले आहे. या साऱ्यामधून विनाशकारी असे जे काही घडण्याची शक्यता आहे ते रोखण्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. पण जे काही घडण्याची शक्यता आहे ते समजून घेण्यासाठी वेळ द्यायला हवा. पदरचे पैसे खर्च करायची तयारी दाखवायला हवी. दुर्दैवाने तसे बहुसंख्य माणसांना वाटत नाही. तंत्रज्ञान साऱ्या समस्या सोडविल या भ्रमात माणसे वावरत आहेत. महाविलुप्तीचा विषय किती गंभीर आहे याची जाणीव माणसांना व्हायला हवी. हे संकट पुढे ढकलण्यासाठीचे नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. कृपया हा विषय गंभीरपणे घ्या. अधिक माहितीसाठी हवे तर संपर्क साधा ही विनंती आहे. धन्यवाद.